नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण पचन संस्थेच्या विकारांमधील निदान आणि उपचारांसाठी एंडोस्कोपीचा वापर तसंच यकृत प्रत्यारोपण, लिव्हर ट्रान्सप्लांट या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर परिमल लवाटे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर लवाटे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर परिमल लवाटे हे जहांगीर हॉस्पिटलचे ज्येष्ठ अनुभवी गॅस्ट्रो आणि यकृत विभागाचे प्रमुख आहेत. डॉक्टर परिमल लवाटे यांनी भारतातील विख्यात CMC वेल्लोर इथून गॅस्ट्रोएंट्रोलॉजी ही पदवी संपादन केली आणि जहांगीर हॉस्पिटल आणि जहांगीर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे ते गेल्या 31 वर्षांपेक्षाही अधिक काळ आपली रुग्णसेवा बजावत आहेत. 2018ला झालेल्या टाइम्स ऑफ इंडिया पुणे हेल्थ आयकॉन ह्या पुरस्कारानं डॉक्टर परिमल यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर जगातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या अमेरिकन गॅस्ट्रोएंट्रोलॉजिकल असोसिएशन या अग्रगण्य संस्थेची फेलोशिपही त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. डॉक्टर लवाटे यांनी विविध वैद्यकीय जर्नलमध्ये 18 शोध निबंध लिहिले. तर डॉक्टर लवाटे यांचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एंडोस्कोपी आणि यकृत प्रत्यारोपण विभाग प्रस्थापित करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. चला तर आज आपण पचन संस्थेचे विकार आणि उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर लवाटे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण पचन संस्थेच्या विकारांविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर आजच्या काळामध्ये आपण बघितलं तर सगळ्यात जास्त आजार हे पचन संस्थेमुळेच जडलेले पाहायला मिळतात. मात्र या पचन संस्थेच्या विकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो एंडोस्कोपीचा. कारण की एंडोस्कोपीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की नेमका कुठला आजार आपल्याला पचन संस्थेचा झालेला आहे. तर ह्या एंडोस्कोपीचे नेमके प्रकार काय आहेत, त्याचबरोबर पचन संस्थेचे काही जे विकार आहेत त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही म्हटल्याप्रमाणे हल्ली पचन संस्थेचे जे आजार आहेत म्हणजे तक्रारी, उदाहरणार्थ गॅस होणं, ॲसिडिटी होणं, हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. आणि मला वाटतं लाईफस्टाईल म्हणजे राहणीमान पद्धती जी असते ते त्याचं मुख्य कारण आहे. आता तुम्ही विचारल्याप्रमाणे एंडोस्कोपी ही अशी तपासणी आहे की ज्याच्यात एक ट्यूब म्हणजे एक नळी असते, ज्याला एक दुर्बीण लावलेली असते. ती तोंडावाटे किंवा गुदद्वारा वाटे आतमध्ये घालून आतल्या भागांची तपासणी केली जाते. तुम्ही समजा ही पचन संस्थेची रचना पाहिली तर ह्याच्यात 2 टाईपचे अवयव असतात. एक असतात त्याला पोकळी असते, म्हणजे उदाहरणार्थ अन्ननलिका, जठर आणि आतडी. आणि लिव्हर सारखी जी सॉलिड ऑर्गन्स किंवा पॅन्क्रियास ज्याच्यामध्ये पोकळी नसते. सो जनरली हे पोकळी असलेल्या ऑर्गन्समध्ये ही टेस्ट केली जाते. त्याचे 2 प्रकार असतात मुख्यतः. समजा तुम्ही ती तोंडावाटे केली तर त्याला गॅस्ट्रोस्कोपी असं म्हटलं जातं, आणि समजा तुम्ही गुदद्वारा वाटे केली तर त्याला कोलोनोस्कोपी असं म्हटलं जातं. सहसा वरची तपासणी जी आहे ती उलट्या होणं, मळमळ होणं, छातीत जळजळ होणं, पोटात दुखणं ह्या कारणांसाठी केली जाते. खालची तपासणी सहसा जुलाब होत असतील, रक्तस्राव होत असेल किंवा बद्धकोष्ठता असेल तर त्या पेशंटसाठी केलेली जाते. इतरही अनेक कारणांसाठी केली जाते, पण प्रामुख्याने ही कारणं आहेत ज्याच्यासाठी आम्ही या टेस्ट करतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पेशंट चालत आत येतो, फार तर थोडंसं झोपेचं इंजेक्शन किंवा छोटीशी भूल द्यावी लागते आणि लगेचच तपासणीचं निदान पण होतं आणि लगेच पेशंट घरी जाऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने हे एंडोस्कोपीच्या माध्यमातून आपण निदान करू शकतो आणि निदानानंतर आपण उपचारही एंडोस्कोपीने करू शकतो. मात्र बऱ्याचदा असं होतं की सर्जरी करता येते का, किंवा बऱ्याचदा असं होतं की ह्या काही असे विकार होतात पचन संस्थेचे की त्याला ते आपण उशिरा समजतात, मग ते थोडेसे पुढे गेलेले असतात, अगदी कॅन्सरपर्यंत स्टेज गेलेली असते. तर अशा या केसेसमध्ये नेमकं काय केलं जातं? एंडोस्कोपीचा नेमका ह्यामध्ये रोल काय असतो त्याबद्दल? एंडोस्कोपी ऍक्च्युली 3 ठिकाणी केली जाते. एक म्हणजे निदान म्हणजे डायग्नोसिस. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पेशंट असतात. एक असतात त्यांना पोटाच्याच तक्रारी असतात, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उलट्या होणं, मळमळ होणं वगैरे. दुसरे असतात ज्यांना काहीतरी दुसरी तपासणी केली जाते, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं रक्ताचं प्रमाण कमी झालेलं असतं किंवा सोनोग्राफीमध्ये असं दिसतं की आतड्याला किंवा जठराला सूज आहे, त्या लोकांमध्ये पण एंडोस्कोपी केली जाते. आणि दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये एंडोस्कोपीमधनं ट्रीटमेंट म्हणजे ती केली जाते. सो आपण पहिल्यांदा हे डायग्नोसिस किंवा जे निदानासाठी एंडोस्कोपी वापरतात ते बघू. त्याच्यामध्ये बऱ्याच कारणांसाठी आम्ही एंडोस्कोपी करतो. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट अशी की तुम्ही समजा जर का 100 लोक पाहिलेत तर जवळजवळ 10 ते 20 लोकांना काही ना काही पोटाची तक्रार रोज असते.
त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येकाची एंडोस्कोपी करावी, पण आम्ही काही सिलेक्टेड म्हणजे काही पेशंट्स ज्यांना विशिष्ट लक्षणं असतात त्यांच्यासाठी करतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही हार्ट बर्न किंवा छातीमध्ये जळजळ असलेल्या पेशंटची एंडोस्कोपी केली तर तुम्हाला डावीकडे दिसेल ही अन्ननलिका नॉर्मल आहे आणि ह्या जे लाल चट्टे दिसत आहेत ते सगळे अल्सरचे आहेत. महत्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे बरेच पेशंट्स आमच्याकडे जे येतात की पोटात दुखतंय, जळजळ होते, ऍसिडिटी होते, तुम्ही एंडोस्कोपी करता तेव्हा हे सगळी वरची चित्र पाहिलीत तर ही सगळी नॉर्मल चित्र आहेत. आणि पेशंट मग विचारतात माझी एंडोस्कोपी नॉर्मल आहे पण मला तक्रार कशामुळे येते, तर ह्याचं मुख्य कारण खाली दाखवलेलं आहे म्हणजे लाईफस्टाईल. तर त्याला एक असं संबोधलं जातं की हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे घाईचं जीवन, वरी म्हणजे विविध प्रकारच्या चिंता आणि करी म्हणजे तिखट जेवण वगैरे हे सगळ्या गोष्टी. बरेच वेळा आम्ही अशा पेशंट्समध्ये जेव्हा एंडोस्कोपी करतो तेव्हा एखाद्याच पेशंटला काही ना काही दोष निघतो. त्याच्यापैकी काही म्हणजे एक तर हे अल्सर म्हणतात, हा छोट्या आतड्यातला अल्सर, डिओडिनल अल्सर. काही लोक असतात त्यांना गिळताना त्रास होतो म्हणजे जेवण अडकत असतं. सो ह्या लोकांना क्वचित प्रसंगी कॅन्सर असतो किंवा कधी कधी ऍसिड उलटं आल्यामुळे त्यांची अन्ननलिका अशी बारीक झालेली असते. ह्याच्याशिवाय आपण हे बोललो आता वरच्या स्कोपीचं, जी कोलॉनोस्कोपी असते जी गुदद्वाराद्वारे केली जाते ती मी म्हटल्याप्रमाणे कधी कधी रक्तस्राव होत असलं तर केली जाते. सो हे डावीकडे नॉर्मल मोठं आतड आहे म्हणजे जे दिसतं ते. आणि जसं आपण फर्निचरला पॉलिश करायच्या आधी एक सँड पेपर मारतो तसा तुम्ही इमॅजिन करा की ह्याला एक थोडासा कोणीतरी मारले तर जसे ठिकठिकाणी ब्लिडिंग स्पॉट्स होतात तसे हे अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणून कंडिशन असते. आता बरेच वयस्क लोक जे असतात म्हणजे 75-80 वर्षाचे त्यांना पोट साफ होण्याची तक्रार असते आणि ते बऱ्याच प्रकारची औषधं त्याच्यासाठी घेत असतात आणि वर्षानुवर्ष ही औषधं घेतली तर हे आतडं असं काळं पडू शकतं आणि त्या लोकांना मग त्या औषधांची जास्त जरूर पडू शकते. सो बऱ्याच कारणांसाठी एंडोस्कोपी केली जाते ज्याच्यामध्ये निदान करता येतं. काही आपण आता पाहिली त्याच्याशिवाय पण बरीच आहेत. बरोबर आहे. आता डॉक्टर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की प्रत्येकालाच ही एंडोस्कोपीची गरज भासत नाही. म्हणजे साधारणपणे 100 पैकी 10 ते 20 जण असे असतात की त्यांना नेहमीच पोटदुखीचा त्रास असतो, ऍसिडिटीचा त्रास होत असतो, पण मग प्रत्येकामध्ये लागत नाही. मग ज्यांच्यामध्ये लागते त्यांच्यामध्ये नेमकी काय अशी लक्षणं दिसतात आणि लक्षणं दिसल्यानंतर साधारणपणे आपण एंडोस्कोपी केली तर आपल्याला काय आढळून येतं त्याबद्दल काय सांगाल? सो सहसा आम्ही काय करतो की एक अशी टर्म आहे अलार्म सिम्पटम्स. म्हणजे अलार्म सिम्पटम्स म्हणजे समजा पेशंटला ऍसिडिटीचा त्रास होत असेल, तो नव्याने सुरू झाला असेल, त्याचं वय 45-50च्या आसपास असेल, त्याला एक कोर्स ट्रीटमेंटचा किंवा 2 कोर्स ट्रीटमेंटचे झालेले असतील, त्याच्याशिवाय पण त्याची तक्रार सुरू आहे. समजा जर का उलट्या होत आहेत, हिमोग्लोबिन किंवा रक्ताचं प्रमाण कमी होत आहे, वजन कमी होत आहे, रात्री झोपेतनं उठायला लागतंय दुखल्यामुळे, तर ह्या पेशंट्समध्ये तुम्ही एंडोस्कोपी केली तर त्याच्यात काहीतरी रोग किंवा आजार निघण्याचा जास्त चान्स असतो. बाकीचं मी ते जे चित्र दाखवलं त्याप्रमाणे बाकीच्या पेशंट्समध्ये बरेच वेळा एंडोस्कोपी नॉर्मल येते. बरोबर. सो त्या पेशंट्सची आम्ही सहसा प्रामुख्याने करतो स्कोपी. बरोबर. आणि बाकीच्या पेशंट्सना समजा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स येत नसेल तर करतो. बरोबर. पण मग ह्या सगळ्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर ह्याचं पुढे जाऊन रूपांतर होतं ते कॅन्सरमध्ये. मग साधारणपणे जर आपल्याला कॅन्सर टाळायचं असेल तर अर्ली डायग्नोज करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग त्याबद्दल काय सांगाल आणि त्या साधारणपणे एंडोस्कोपी केल्यानंतर ते नेमकं काय समोर येतं? हो, आता पोटाचे किंवा पचन संस्थेचे जे कॅन्सर आहेत ना त्याचं दुर्दैवाने असं आहे की खूप जास्त प्रमाणामध्ये जेव्हा तो कॅन्सर वाढलेला असतो, बरा होण्याच्या पलीकडे गेलेला असतो, तेव्हा त्याचं निदान होतं. तर काही कॅन्सर्स असे आहेत ज्याला प्री कॅन्सरस म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीची एक स्टेज असते जी तुम्ही एंडोस्कोपीवर जाणून घेऊ शकता. तर ह्याच्यासाठी एक बायोप्सी ही गोष्ट केली जाते. म्हणजे हे वर दाखवल्याप्रमाणे हे असे चिमटे असतात आणि ते दाखवायचं झालं तर असं त्याच्यातनं ते आतला पीस काढला जातो आणि तो मायक्रोस्कोप खाली तपासला जातो. ही झाली आतापर्यंतची स्टँडर्ड पद्धत. दुसरं इकडे मी सांगायला मला आवडेल की बरेच पेशंट्सची आम्ही जेव्हा बायोप्सी करतो ती कॅन्सरसाठी नसते. इनफॅक्ट क्वचितच कॅन्सरसाठी आम्ही बायोप्सी करतो. आणि माझ्याकडे असेही काही पेशंट आलेत ज्यांना मी सांगितलं बायोप्सी तुमची केली आहे, कॅन्सरसाठी नाही आहे, पण ते बायोप्सी आणि कॅन्सरचं इतकं दोन्ही निगडीत आहे की ते पेशंट्स विल पण तयार करायला लागले होते त्यांचं. सो ते लक्षात ठेवायची गोष्ट फार महत्वाची आहे पेशंट्सनी की बायोप्सी घेतली म्हणजे कॅन्सरसाठी घेतली असं नाही. पण बायोप्सी शिवाय आता कॅन्सरचं डायग्नोसिस बऱ्याच वेळा करता येतं. सो ह्याला हे एक नॅरो बँड इमेजिंग म्हणून टेक्निक आहे. याच्यामध्ये एक बटन असतं स्कोपवर
आणि ते दाबलं की हे जे नॉर्मल पिक्चर लाल दिसतंय त्याच्यामध्ये हे सगळे पिट पॅटर्न्स म्हणतात, म्हणजे आतल्या विशिष्ट साईजच्या रेषा दिसायला लागतात आणि त्याच्या पॅटर्नवरनं तुम्हाला सांगता येतं की इकडे कॅन्सर असू शकेल. त्याचा तो भाग काढून पण घेता येतो एंडोस्कोपनी किंवा मग बरोबर त्या भागामधनं बायोप्सी घेऊन निदान करता येतं. बरं. त्याच्यामध्ये त्याच्या मागची थॉट प्रोसेस किंवा विचार असा आहे की मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर असतो तो सुरू होतो एक असं छोटंसं टेंगूळ आल्यासारखं होऊन हो. आणि ते हळूहळू वाढत जातं आणि मग त्याला एक देठासारखं येतं आणि मशरूम सारखं ते असतं, म्हणजे हो. वर एक डोकं आणि खाली. सो ह्याच्यात शेवटी कॅन्सर हळूहळू होतो आणि मग तो पसरू शकतो. बरं. सो ह्याच्यामध्ये तुम्ही कोलॉनोस्कोपी समजा अशा पेशंट्समध्ये केली, साधारण 50 वर्षाच्या वर लोक असतील, 60 वर्षाच्या वर लोक असतील आणि घरी कोणाला कॅन्सर झालेला असेल, त्यांना पूर्वी काही हिस्ट्री असेल कॅन्सरची, तर अशा पेशंट्समध्ये ही टेस्ट करता येते आणि ह्या पॉलिप्स म्हणजे हे मी म्हटल्याप्रमाणे हे मशरूम सारखं स्ट्रक्चर डिटेक्ट होतं. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे नॅरो बँड इमेजिंग लावून हा कुठचा पॅटर्न आहे, आता हा तुम्ही पाहिला तर इकडे असे ठिपके सगळे रेग्युलर दिसत आहेत आणि इकडे हे सगळं बरंच उलट सुलट दिसत आहे. सो ही कॅन्सरस आहे आणि ही नॉर्मल आहे, पण याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पूर्णपणे काढून टाकता येते. सो काइंड ऑफ जसं आपण गळफास लावावा तसं ते स्नेअर आम्ही ह्याच्या भोवती घालतो, ते टाईट करतो आणि एक करंट सोडतो आणि ती पॉलिप पूर्णपणे काढून टाकता येते. सो तसं केल्याने ही पॉलिप नाहीशीच होते आणि कॅन्सर कधीच होऊ शकत नाही. बरं. आणि मग साधारण 5-5 वर्षांनी किंवा अशी ही टेस्ट केली जाते. बरं. म्हणजे एंडोस्कोपीचा ह्यामध्ये किती महत्वाचा वाटा आहे हे तर लक्षात येतच आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे नक्कीच कॅन्सर होणारा जो पेशंट असतो, ज्याला कॅन्सर होणार आहे, तो नक्कीच बरा होऊ शकतो आणि तो टळू शकतो. पण मग डॉक्टर, इतरही काही आजार आहेत पचन संस्थेचे, ते देखील आपण एंडोस्कोपीने उपचार पद्धतीने किंवा ह्या अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियेने करू शकतो? हो, आपण मगाशी तो जो एक स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये एक एंडोस्कोपीचं कारण करण्यामागे होतं निदान करणं, दुसरं एक कारण होतं ते स्क्रीनिंग म्हणजे कॅन्सर लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोज आणि ट्रीटमेंट. सो ट्रीटमेंटसाठी पण खूप उपयोग आहे एंडोस्कोपीचा. आम्ही जेव्हा MBBS करत होतो तेव्हा बऱ्याच पेशंट्सना असल्या सर्जरी लागायची, मोठा कट असायचा आणि 10-12 दिवस. आता ते सगळं बदललं आहे. सो एक साधारण 15 वर्षाचा मुलगा आहे कॉइन गिळलेला, हे सहज एंडोस्कोपीने काढता येतं. एक साधारण 60-70 वर्षाचे ग्रस्त होते ज्यांनी घाईघाईनी चिकन गिळून ते अडकलं होतं, तर ते पण एंडोस्कोपीने असं काढून घेता येतं. समजा का अन्ननलिका किंवा आतडं बारीक झालेलं असेल तर त्याच्यामध्ये असा एक फुगा फुगवता येतो आणि तो मोठा करून हे जे छोटंसं छिद्र आहे ते मोठं करता येतं. याला बलून डायलेटेशन असं म्हणतात. ही एक कंडिशन आहे जिकडे रक्तस्राव होतो. म्हणजे तुम्ही ती स्लाइड पाहिली तर तुम्हाला दिसेल की एक म्हणजे अशी रक्ताची धारच लागलेली आहे आणि ही अशीच चालू राहिली तर अर्थातच रक्त जवळजवळ सगळं संपून जाऊ शकतं आणि पेशंट मरू शकतो त्याच्यामुळे. तर ह्याला एंडोस्कोपीने अगदी सहज हे बँड म्हणून एक असतं ते लावता येतं आणि पूर्णपणे ब्लिडिंग थांबवता येतं विदाऊट ऑपरेशन, म्हणजे सर्जरी न करता. नंतर दुसरं, कॅन्सरमध्ये पण त्याचा खूप मोठा भाग आहे. किंवा समजा अन्ननलिकेमध्ये कॅन्सर असेल तर जेवण खाली उतरू शकत नाही, तर ह्या पेशंट्सना आतमध्ये असं स्टेंट म्हणून एक नळी बसवली जाते. ज्या पेशंटनं सर्जरीनी बरे होण्याजोगे नाहीत किंवा असा काही प्रॉब्लेम असेल किंवा फिट नसतील तर ह्या पेशंट्समध्ये त्यांचं गिळणं नक्कीच सुखकर होतं याच्यानंतर. आणि असे काही पेशंट असतात पार्किन्सन्स डिसीज, लकवा किंवा स्ट्रोकचे, जे गिळायला जातात दरवेळी त्यांना ठसका लागतो आणि त्यांच्या ते लंग्समध्ये जाऊन मग इन्फेक्शन होऊ शकतो. सो त्यांना ही एक नळी अशी बसवता येते पोटामध्ये, PEG असं त्याचं नाव आहे, आणि त्याच्यातनं सगळं फीडिंग आणि कॅलरीज देता येतात. सो असे काही प्रकार मी सांगितले ज्याच्यामध्ये एंडोस्कोपीने अगदी सहजरित्या ट्रीटमेंट देता येते. म्हणजे उदाहरणार्थ हे शेवटचं जे प्रोसिजर आहे ट्यूब बसवायचं, याला साधारण 20 मिनिटं लागतात, कट नसतो आणि व्यवस्थित फीडिंग सुरू होऊ शकते. अरे वा, अरे वा. म्हणजे इतका ऍडव्हान्स खरं तर आता ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र जेव्हा आपण काविळीचा विचार करतो प्रामुख्याने, तेव्हा मग काय काविळीवरती देखील आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून उपचार करू शकतो? कावीळ असं बघायला गेलं ना तर 2 प्रकारची असते. एक ज्याच्यामध्ये लिव्हरच्या पेशी व्हायरसमुळे किंवा अल्कोहोलमुळे किंवा कशामुळे मरतात आणि मग ती कावीळ होते. ती आपण जी सर्वसामान्यपणे म्हणतो पेशंटला कावीळ झाली आणि नंतर तो बरा झाला त्या टाईपची. दुसरी जी प्रकारची कावीळ आहे
ती जरा वेगळी आहे. म्हणजे त्याला सर्जिकल जॉन्डिस असं पूर्वी म्हणायचे. त्याचा अर्थ की ती सर्जरी शिवाय बरी होत नाही, पण ते आता सगळं चेंज झालंय. सो लिव्हर आपल्या उजव्या बरगडीच्या मागे असते, त्याच्यामध्ये पित्त तयार होतं आणि ह्या 2 नळ्या येऊन त्या छोट्या आतड्यामध्ये उघडतात. आणि ह्या नळीमध्ये कुठे पण अडथळा जर का निर्माण झाला, त्याची 2 कारणं असतात मुख्यतः. एक तर स्टोन म्हणजे खडे असू शकतात किंवा मग कॅन्सर असू शकतात. तर हे असे डोळे पिवळे होऊन जॉन्डिस होतो. त्याच्यात अडथळा असल्यामुळे त्याला मेडिकल टर्म आता ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळा, त्याच्यामुळे होणारा जॉन्डिस. आता त्याला आम्ही सर्जिकल जॉन्डिस म्हणत नाही, कारण हे बरेचसे जॉन्डिसचे लोक ERCP म्हणून हे जे मी तंत्रज्ञान दाखवलंय, यांनी त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या बास्केट, बलून आणि काय काय हे करून तुम्हाला हे स्टोन्स असे काढून घेता येतात. तो अडथळा पूर्णपणे काढता येतो. तसंच समजा जर का कॅन्सर असेल तर जसा मी अन्ननलिकेत दाखवला तो स्टेंट, तसा एक छोट्या साईजचा स्टेंट आतमध्ये बसवता येतो आणि तो पेशंट कावीळमुक्त होऊ शकतो. हे सहसा ऑपरेशनच्या आधी पेशंटचा फिटनेस वाढवायला केलं जातं किंवा मग काविळीमुळे जे परिणाम असतात, खाज येणं, फीवर येणं, भूक न लागणं, याच्यामध्ये पण पुष्कळसा फरक पडू शकतो. आणि तिसरं म्हणजे जे पेशंट सर्जरीनी किंवा कुठच्या ट्रीटमेंटनी बरे होणार नसतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे केलं जातं, कारण त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे ते खूपच सुधारतं. अगदी. म्हणजे कावेळीसारख्या आजारही आज आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून उपचार करून नक्कीच बरे करू शकतो. या सगळ्यावरती आपल्याला एंडोस्कोपीचा खूपच फायदा झालेला आहे. म्हणजे पचनसंस्थेचा कुठलाही विकार झाला तरी आपण एंडोस्कोपीने त्याचं निदान करून त्याच्यावरती उपचार करू शकतो आणि लवकर तो पेशंट बराही होऊ शकतो. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण पचनसंस्थेच्या विकारांमधील निदान आणि उपचारांसाठी एंडोस्कोपीचा वापर तसंच यकृत प्रत्यारोपणाबद्दल चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर परिमल लवाटे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच एंडोस्कोपीचा रोल काय आहे हे जाणून घेतलं. मात्र बऱ्याचदा असं होतं की अशा ठिकाणी काही ठिकाणी आजार असतात की जे पाठीमागच्या बाजूला असतात, लक्षात येत नाही. तर निदर्शनास न येणारे आजारही आपण ह्या एंडोस्कोपीच्या माध्यमातून म्हणजे पाहू शकतो का आणि त्यावरती उपचार करू शकतो का? हो. सो असं एक अवयव आहे ज्याला स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियाज म्हणतात. हे स्टमक म्हणजे जठराच्या बरंच मागे असतं आणि ते आपल्याला एंडोस्कोपीमध्ये किंवा नेहमीच्या सोनोग्राफीमध्ये दिसू शकत नाही. तर त्याला हे अल्ट्रासोनोग्राफीचं जे टोक असतं एंडोस्कोपचं, त्यालाच अल्ट्रासाऊंड जोडलेलं असतं आणि त्यांनी डायरेक्टली त्या अवयवामध्ये ॲक्सेस करता येतो. आणि समजा पॅन्क्रियाटिस म्हणून आजार असेल ज्याच्यामध्ये एक पल्प किंवा लगदा होतो पॅन्क्रियासचा, त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली स्टेंट घालून ते सगळं जठरामध्ये ड्रेन करू शकता. सो असे बरेच अवयव होते जिकडे पूर्वी ॲक्सेस नव्हता किंवा आपण पोचू नाही शकायचो, तिथे आता आपण पोचू शकतो. बरोबर. म्हणजे ह्याचा फायदा ह्या एंडोस्कोपी अल्ट्रासाऊंडचा फायदा इतका झालेला आहे. आणि त्याला बरीच अद्ययावत यंत्रसामुग्री लागते, जी इकडे दाखवली आहे ती, आणि बरेच प्रकारचे स्पेशालिस्ट त्या एका प्रोसिजरच्या वेळेस लागतात. अरे वा. आणि हे सगळं आता आपल्याकडे उपलब्ध आहे. जहांगीर हॉस्पिटल पुणे इथे हे सगळ्या या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येकाला ह्याची गरज लागते असं नाही. त्यामुळे म्हणजे आत्ताच जे कोणी कार्यक्रम बघत असेल आणि त्यांना ऍसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल त्यांनी घाबरून जाऊ नका. साध्या उपचारांनी देखील आपण ह्याच्यावरती उपचार करू शकतो आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचे जर वारंवार अशा पद्धतीचे आजार होत असेल. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, लिव्हर ट्रान्सप्लांट हे साधारणपणे कोणामध्ये लागतं आणि हे कोणी करावं? लिव्हर ट्रान्सप्लांट 2 प्रकारच्या रुग्णांमध्ये लागतं. एक म्हणजे सडनली, म्हणजे अचानक ज्याची लिव्हर खराब होते, आणि दुसरं म्हणजे वर्षानुवर्ष हळूहळू लिव्हर डॅमेज होते आणि सिरोसिस होतं. सो ह्याच्यामध्ये आता ही समजा डावीकडे तुम्ही नॉर्मल लिव्हर किंवा यकृत पाहिलं तर सिरोसिस झाली की त्याचं खूपच साईज कमी होतो आणि त्याची सगळी कार्यक्षमता खराब होते. लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये काय केलं जातं की ती जी खराब झालेली लिव्हर आहे ही पूर्णपणे काढून टाकली जाते आणि त्याच्या जागी एक नवीन लिव्हर बसवली जाते. 2 प्रकारे बसवता येते. एक म्हणजे डिसीज डोनर किंवा ब्रेन डेड डोनर, त्या पेशंटची पूर्ण लिव्हर काढून ह्या ज्याला जरूर आहे त्याच्यामध्ये बसवता येते. लाईव्ह डोनरमध्ये उजवा भाग काढून ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे तो बसवला जातो. सो असे 2 प्रकार साधारणपणे लिव्हर ट्रान्सप्लांटचे आहेत. आता मला वाटतं वेळ नसल्यामुळे फार त्याच्याबद्दल नाही चर्चा करता यायची, पण थोडंफार त्याच्याबद्दल काही तुम्हाला अगदी. डॉक्टर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न,
अर्थातच आपलं लिव्हर हे चांगलं सुदृढ राहावं यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय आपला आहार त्याचबरोबर विहार ठेवला पाहिजे त्याबद्दल काय लिव्हर अतिशय महत्त्वाचं अवयव आहे. त्याची जवळजवळ 400 ते 500 कार्य आहेत असं सांगितलं जातं. त्याला प्रामुख्याने दारू म्हणजे अल्कोहोल, नंतर स्थूलता डायबिटीस म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि व्हायरस असे 3 कारणं असतात. तर सांगायची जरूर नाही की अर्थातच अल्कोहोल आणि सगळ्या लाईफस्टाईलवर नियंत्रण ठेवणं जरुरीचं आहे. हाय रिस्क बिहेवियर म्हणजे टॅटूज करून घेणं किंवा सेक्शुअल बिहेवियर याच्या वेळेस जे बी आणि सी टाईपचे कावीळ पसरू शकतात त्याच्याबद्दल यू हॅव टू टेक केअर. बरोबर आणि अल्कोहोलचं प्रमाण बरेच पेशंट विचारतात की आम्ही किती अल्कोहोल घेऊ शकतो. तर त्याचं सगळ्यात सोपं उत्तर असं आहे की 10 ग्रॅमची किती पटीने घेतात ते लक्षात ठेवा तुम्ही. सो विस्की जी किंवा हार्ड ड्रिंक्स असतात, आता मी स्वतः अल्कोहोल घेत नाही अर्थात, पण विस्की किंवा हार्ड ड्रिंक्स असतात त्याच्यात 30 ते 40 ml मध्ये 10 ग्रॅम असतं, वाईनच्या 120 ml मध्ये आणि बिअरच्या साधारण 360. पण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे 20 ग्रॅमच्या वर जायला लागलात तुम्ही रोजच्या रोज की रिस्क वाढते. बरोबर आहे. सो हे प्रमाण अगदी सोपं आहे लक्षात ठेवायला आणि सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते टाळावं. अगदी खरं आणि आहे. दुसरं मी म्हटल्याप्रमाणे स्थूलतेमुळे बरेच आजार होतात, नॉन अगदी अल्कोहोलिक खरं आहे. फॅटी लिव्हर डिसीज. त्याला अर्थातच एक्सरसाइज आणि डाएट म्हणजे बरोबर. व्यायाम करणं आणि आहारावर नियंत्रण ठेवणं. अगदी म्हणजे अशा पद्धतीने आपण खरं तर लिव्हरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर पण ठेवू शकतो. मात्र जर काही म्हणजे आपल्याला इश्यूज झाले किंवा काही आपल्याला निदान करायचं असेल तर आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून ह्याच्यावरती निदान करून नंतर उपचारही करू शकतो. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. लाल मातीतली कुस्ती म्हणजे